हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे. ते तर आपली जानकी आणि ऐश्वर्याने असा काही प्लॅन केलेला आहे ना, त्यामुळे शर्वरीचं चांगलीच मजा येणार आहे बरं का. तर काय झालं आहे चला नक्की जाणून घ्या. ते तर शर्वरीने सर्वांना हॉलमध्ये बोलवलेलं असतं. आता सर्वांना हॉलमध्ये बोलवलं आहे, नक्कीच काहीतरी ड्रामा होणार असं तर नक्कीच ठरलेलं असतं. तर आता शर्वरी म्हणते इथे प्रत्येकाला ना प्रत्येकाच्या वाट्याचा हिस्सा मिळायला पाहिजे. आता मला हे एकत्र राहायचं नाही, मला माझ्या वाट्याचा हिस्सा देऊन टाका, मला या घराच्या बाहेर जायचं आहे. तेव्हा आता ऐश्वर्यासुद्धा शर्वरीच्या जवळ येऊन उभी राहते आणि म्हणते हो, मी सुद्धा शर्वरी वंशबरोबर आहे, मलासुद्धा आमच्या हिस्साचा वाटा मिळालाच पाहिजे. आता त्यानंतर जानकी पुढे येते आणि म्हणते ऐश्वर्या तू काय बोलते, तुला कळते काय? ऐश्वर्या म्हणते होय, मी काय बोलते ना मला नक्कीच कळते, कारण मी या घरासाठी किती केलं ना कोणालाच त्याचं काही पडलेलं नाही. सर्वजण माझ्यावरती संशयानेच नजरेने बघत असतील तर मलाही या घरात राहायचं नाही आहे, मलाही माझा वाटा पाहिजे. तर आता जानकी पुढे येते आणि खनखन अशी ऐश्वर्याच्या कानाखाली लावते. आता ऐश्वर्याच्या कानाखाली वाजल्यानंतर सर्वजण चकित होतं. शर्वरी तर घाबरतेच, बाबा जानकीने ऐश्वर्याच्या कानाखाली का मारली? तर लगेच जानकी म्हणते ह्या घरात कोणताही हिस्सा बिस्सा होणार नाही आहे, अजून कोणाला हिस्सा पाहिजे नसेल तर मला सांगा. शर्वरी घाबरते, शर्वरी तर मलाही कानाखाली भेटेल का काय म्हणून शर्वरी मागे सरकते. आता त्यानंतर सर्वजण निघून गेल्यावरती लगेच जानकी ऐश्वर्याच्या जवळ येते आणि म्हणते स्वार्या खूप लागली का गं तुला कानाखाली? तर ऐश्वर्या म्हणते नाही हो, पण आपल्या बाबांच्या जर खुनाचं प्रकरण आपल्याला शोधून काढायचं असेल तर त्यासाठी एवढा त्रास सहन करणं ठीकच आहे ना, असं म्हणून दोघीही हसू लागतात. तर आता जानकी ना ऐश्वर्याच्या गळ्यात पण आता ऐश्वर्या मस्करीत म्हणते नाही नाही, मी आता वंशाच्या टीममध्ये आहे, तेव्हा आता आपण दोघी विरुद्ध गटामध्ये आहोत. तेव्हा आता तुम्ही आणि मी जर एकत्र बोलताना बघितलं ना शर्वरीला संशय येऊ शकतं, तेव्हा आता शर्वरी वंशाचा निकाल लागेपर्यंत आपण दोघींनी वेगळंच राहायचं. तसा हा गोड सीन तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.